तरी चालेल, पण ते जगणं विधायक जीवन पाहिजे. त्या जगण्याला काहीतरी उंची आहे. विठ्ठला जाऊ द्या आपल्याला काय. मी त्या बेलदाराचं सांगत होतो, गाढवं बिचारी प्रामाणिकपणे जायची, संध्याकाळी पुन्हा मालकाच्या घरी प्रामाणिकपणे यायची. त्या सगळ्या 15-20 गाढवांच्या मध्ये एक आंधळं गाढव होतं, म्हणजे जन्मतात आंधळं, पण संगतीनं सगळ्यांच्या सोबतीनं ते संध्याकाळी मालकाच्या घरी यायचं. एकदा काय झालं, तरता तरता रानामध्ये ते भरकटलं, दिशाहीन झालं आणि मग सगळ्यांची संगत सोडून ते बाजूला गेलं. बाकी सगळे निघून आले गाढव. हा एकटाच भरकटला. रात्री 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. त्याच्या लक्षात आलं आपले जोडीदार आपल्याला टाकून गेले, आता आपण एकाएकी राहिलो, काय करायचं. अंध आहे बिचारा. भरकटता भरकटता असा दिशाहीन झाला. रात्री 11 वाजता एक अवाढव्य पक्षी नेमका त्याला भेटला. त्या अवाढव्य पक्षानं त्याला विचारलं, अरे दादा का असा इकडे तिकडे नुसता भरकटतो. तो म्हणतो, रे मी आंधळा आहे, जन्मतात आंधळा आहे. माझे सगळे जोडीदार मला सोडून गेले. मालक सकाळी येऊन सोडायचा, संध्याकाळी आम्ही मालकाच्या घरी जायचो. पण आज काय झालं, मी सगळ्यांना सोडून असं बाहेर भरकटलो आणि एकटाच या रानामध्ये भरकट. त्या अवाढव्य पक्षानं त्याला सल्ला दिला, आधार दिला. अरे म्हणे, घाबरतोच काय चिंता करतोस, मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो. दैवयोगानं मला फक्त रात्री दिसतं, मला दिवसा दिसत नाही. मी तुला मार्ग दाखवतो. दिवसा नाव घ्यायला काय हरकत आहे त्याचं, रात्री नाव घेऊ नये असं म्हणतात. म्हणजे काही हरकत नाही. त्या गाढवाला असं वाटलं, बस मला कोणीतरी मार्ग दाखवणारा, रस्ता दाखवणारा, दिशा दाखवणारा भेटला. खूप खूप आनंदी झाला. आता हा त्याच्या पाठीवर बसला, म्हणजे ड्रायव्हर झाला. हो, कोण तो घुबड असा मागे बसला आणि मग सांगायला लागला, आपली गाडी या बाजूने घ्या, लेफ्ट काय. म्हणजे त्या टायमाला ते हे नव्हतं, करंट लोकेशन देणारा कोणी नव्हतं त्यावेळेस. आपलं वाहन सरळ न्या, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला करता 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 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, अर्ध्या रात्रीपर्यंत चालतायत. हा जसा मार्ग सांगायचा, दिशा दाखवायचा, तसा तो गाढव चालायचा. आपली वाहन, आपली गाडी चालवायची. चालता 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 उजाडायला आलं, म्हणजे 4, 4:30, 5 वाजायला आले. आता फक्त 2 किलोमीटर गाव राहिलं होतं. 2 किलोमीटर 15-20 मिनिटांमध्ये अर्ध्या तासात पोहोचणार होते. पण जसं उजाडायला लागलं तसं ड्रायव्हरला दिसायचं. हे लक्षात आलं. त्यांनी सांगायला पाहिजे, मला दिवसा दिसत नाही. हा दोष त्यांनी उघड करायला पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय, अर्जुनाचे दोष स्वतःहून व्यक्त केले जातात. रोग सगळ्यांच्या समोर झाकून ठेवा, पण डॉक्टर समोर उघड करा, रोगमुक्त होत आहे. त्याला विषाद योग म्हटलंय. विषाद म्हणजे ही उद्विग्नता आहे. अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योगो नाम प्रथमो अध्याय व्यक्त केले. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये उपचार सुरू झाले त्या रोगावरती. एका मुद्दा सांगतोय, त्याने मला दिवसा दिसत नाही हा आपला दोष झाकून ठेवला, चुकीचा मार्ग, चुकीचा रस्ता दाखवला आणि पर्यायाने डाव्या बाजूला वळा, उजव्या बाजूला वळा, पुढे चला सांगता 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 उजव्या बाजूला वळा म्हटल्यानंतर त्यांनी त्याचं ऐकलं, विश्वास ठेवला, ऐकला आणि उजव्या बाजूला पाऊल टाकलं. 100, 150, 200 फूट अशी खोल दरी आहे. त्या दरीमध्ये कोसळून दोघेही आपल्या प्राणाला, जीवाला मुकले. माझा दृष्टांत उदाहरण संपलं. हा व्यवहार आहे. अरे आम्ही चालती बोलती माणसं आहोत, आम्हाला दिशा आणि मार्ग नको. आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज समाजाला आणि काल्याच्या रूपकातून भगवान कृष्ण या सगळ्या गोपाळांना एक दिशा दाखवतात, मार्ग दाखवतात. तुम्ही येणारच आहात, तुम्ही चालणारच आहात, निघालेलेच आहात, तुम्ही प्रवासात चालू आहे. यायचंच असेल तर तुम्ही माझ्या मागे या. भगवान श्रीकृष्णाच्या मुखारविंदातील ती वचनं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या मुखारविंदातून बाहेर पडली. अभंगाच्या पहिल्या
ज्याला जीवनाचं योग्य ध्येय कळलेलं आहे, जीवनाचं उद्दिष्ट ज्याला कळलेलं आहे, पाऊल पडलेलं आहे, असाच माणूस, अशीच व्यक्ती, असाच सत्पुरुष या विश्वाला, या जगाला मार्ग दिशा दाखवू शकतो. यायचंच असेल तर माझ्या मार्गे या. भगवान कृष्ण सगळ्या गोपाळांना बोलवतायत. याल तरी स्वल्पविराम द्या, थोडं थांबा, वेटिंग करा, म्हणजे पुढचा अर्थ बोध पटकन होईल. याल तरी, यायचंच असेल, येणारच आहात, प्रवास चालूच आहे, रस्ता चालतच आहात तुम्ही, मग यायचं असेल तर तुम्ही एक काम करा, लागे या आणि माझ्या मागे मागे या. आता लागे आणि मागे ही परस्पर विरोधी दोन्ही शब्द आपल्या लक्षात आले पाहिजेत. लागे या आणि मागे मागे या. जीवानं देवाच्या मागून मागून जावं, मागे मागे जावं, म्हणजे देवानी पुढे चालावं. कृष्ण भगवान गोकुळामध्ये पुढे चालतायत, सगळ्या गोपाळांना आपल्या मागे बोलवत. गोकुळ गावाची क्रांती करायची, गोकुळ गावाचा उत्थान करायचा, गोकुळ गावाचं उत्कर्ष करायचं. भगवान श्रीकृष्णाचं हे धोरण आहे. मी धोरण शब्द वापरलाय, तुम्ही त्याला प्रयोजन म्हणता, म्हणजे अवतार कार्याचं प्रयोजन. अंश, अंशांश, कला, आवेशपूर्ण आणि परिपूर्ण हे अवताराचे 6 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ह्या अवतार कार्याच्या प्रकारामध्ये भगवान श्रीकृष्णाचं नेमकं अवतार कार्याचं प्रयोजन काय. एकाच अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं, धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. अंबऋषीसाठी अवतार कार्याचं गोकुळ गावातलं मुख्य प्रयोजन काय, मुख्य प्रयोजन काय. गावाची उन्नती करायची, गावाचं उत्थान करायचंय, गावाचा उत्कर्ष करायचंय. हे भौगोलिक सामाजिक क्षेत्रातले हे शब्द आहेत. कदाचित शब्दाचा शब्दबोध होणं आपल्याला थोडासा वेळ लागेल, समजायला कदाचित कठीण जाईल, पण अध्यात्मामुळे गावाचा सांस्कृतिक दर्जा वाढतो. उत्सव का करायचे गावात, गावाची सांस्कृतिक उंची वाढली पाहिजे. काही काही तालुक्यातली कलंकित झालेली गावं, स्वैर संबंध जोडायला देखील माणसं घाबरतात, आपली मुलगी द्यायला घाबरतात, संबंध जोडायला घाबरतात. या गावात अरे नाही सप्ताह, नाही पखवाद, नाही टाळ, मेल्यावर दुसऱ्या गावातले आणावे लागतात टाळ. 2 पाठ टाळ मिळत नाही, पखवाद मिळत नाही, भजन नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही, नामघोष नाही, कधी मंदिरातली घंटा वाजत नाही, कधी शंखनाद नाही, काही नाही. ती वलय, ती स्पंदन, ही ज्या नामाच्या लहरी आहेत ना, याची स्पंदन आहेत, याचे व्ह्यू आहेत, हे जे वातावरण आहे, ही जी सृष्टी आहे, हे जे भूमंडळ आहे, या भूमंडळाच्या माध्यमातून ही नामाची स्पंदन अशी अनेक अंतरावरती जातात. गावातलं प्रत्येक कुटुंब समृद्ध होतं, सुखी होतं. ज्या वाईट शक्ती आपल्यावरती नेहमी अटॅक करत असतात, या वाईट शक्तीला उत्थान म्हणजे घालवण्याचं सामर्थ्य या सात्विक शक्तीमध्ये. आणि ही सात्विक प्रवणता जर वाढवायची असेल, गावाचा सांस्कृतिक दर्जा, सांस्कृतिक उंची वाढवायची असेल,
तर त्याला उत्सवाशिवाय नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. काही काही स्मशानासारखी गावं आहेत, निरप शांतता, काही नाही, भजन नाही, पूजन नाही, कीर्तन नाही, काही नाही. अशी स्मशान शांतता पसरलेली आपण तालुक्या जिल्ह्यामध्ये गावं पाहतो. आणि उत्सव म्हणजे काही साधं समजतं का? या उत्सवातला बेनिफिट, उत्सवाचा आउटपुट, उत्सवाची फलश्रुती म्हटली ना की एखादा स्वतंत्र तास 2 तास घेऊन उत्सवाची फलश्रुती हा विषय घेऊन बोलण्यासारखा आहे. विठ्ठला विठ्ठला वर्षानुवर्षा पिढ्यानपिढ्या गोकुळ गावात गाया वासरं पाळणं आणि ही संपत्ती आहे सगळ्या गवळ्यांची. गाया पाळायच्या आणि मग दूध दुग्ध मथुरेच्या बाजारामध्ये विकायचं. त्याचा परिणाम काय? आपल्या मुलांना न देता मथुरेतल्या असुरांना मिळालं जातं पौष्टिक, सकस आणि सात्विक शुद्ध आहार असुरांना मिळतोय. आणि आपल्या गोकुळातल्या कुटुंबातल्या लेकरांना, तरुणांना ठराविक वयामध्ये तो सात्विक आहार मिळत नाही. आहारावरती आपलं शरीर तर अवलंबून आहे, आहारावरती आपली बुद्धी अवलंबून आहे. आहार शुद्ध, सात्विक, आता ही सगळी प्रमाणं आपल्याला पाहावी लागतील. आता तोच विषय नसल्या कारणाने एका विषयावरती विस्तारानं बोलणं शक्य होत नाही. हे भगवान कृष्णाने जाणलं. माझ्या सवंगड्यांना, माझ्या गोपाळांना, माझ्या मित्रांना योग्य वेळी योग्य आहार मिळत नाही आणि परिणाम सगळे गोकुळातले गोपाळ असे सडपातळ होत चाललेत, काडी पहिलवान, आणि मथुरेतले दैत्य हे मगरमस्त होत चाललेत. उद्या देशहिताच्या दृष्टीने या असुरांनी जर आक्रमण केलं तर हे शारीरिक बळ नसल्या कारणानं आमचे गोपाळ नेस्तनाबूद होतील, अपयशी होतील, हरतील. यांना वेळेत सात्विक आहार द्यायला पाहिजे. काय धोरण आहे भगवान कृष्णाने गोकुळामध्ये राबवलेली जी योजना आहे ना, एका योजनेवरती एखाद्या प्रभावी कीर्तनकारानं तासनतास बोलावं. एक गोकुळ गावातली भगवान कृष्णाने राबवलेली योजना आहे. आम्ही फक्त दाढी विणीच्या गाठीतच बांधून राहिलोय. तेवढ्या गाठीतच आम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये उरकून घेतोय. बघा सगळ्या गोकुळ गावातल्या योजना. आजही ज्या राजनेत्यांना गावाचा, तालुक्याचा, देशाचा विकास करायचा आहे, भगवान कृष्ण कन्हैयाच्या योजना त्यांनी बाहेर काढाव्या, शोधाव्या, अभ्यासाव्या, म्हणजे कळेल. गावातल्या प्रत्येक कुटुंबाला, संपूर्ण गावामध्ये अत्यंत चांगलं पाणी मिळायला पाहिजे. ही जलशुद्धी करण्याची पहिली योजना गोकुळामध्ये भगवान कृष्णांनी राबवली. गाई वासरांना, गोकुळातल्या प्रजेला या यमुनेचं गढूळ पाणी प्यावं लागतं, विषमय पाणी प्यावं लागतं. आणि हे सगळं विषमय गढूळ पाणी करणारा तो कालिया आहे. त्या कालियाला मारल्याशिवाय यमुनेचं शुद्ध पाणी होणार नाही. पाणी याच्यावरती आपले आधार, कुटुंबाचं धोरण, गावाचं धोरण, हे सगळे साथीचे आधार, हे सगळे पाण्यावरती अवलंबून आहेत. पाणी प्रत्येक कुटुंबामध्ये शुद्ध मिळायला पाहिजे. आज सगळ्यात जास्त कुटुंबातला खर्च पाण्यावरती होतोय. बाहेर गेल्यानंतर आपण बाहेरचं पाणी पित नाही. पूर्वी बाटलीला कोणी ओळखतच नव्हतं बाटलीला. मी पाण्याच्या बाटलीचं सांगते हो. म्हणजे मला सांगा अगदी जनरली कॉमन विषय म्हणून, पाण्याची बाटली घ्यायला गेल्यानंतर आपण दुकानदाराला काय म्हणतो? बिस्लेरी दे, बरोबर ना? आपण काय मागतो? बिस्लेरी दे. 269 कंपन्या आहेत. दात घासायच्या ज्या पेस्ट आहेत ना, त्याच्या महाराष्ट्रामध्ये 269 कंपन्या आहेत. पण घ्यायला गेल्यानंतर म्हणतो कोलगेट. अरे कोलगेट म्हणजे काय? कोलगेट आहेत का सगळ्या? म्हणजे कसा छाप आहे, कसा प्रभाव पडलाय बघा त्या बिस्लेरीचा. बाकी ॲक्वा आहेत, बाकी सगळ्या कंपन्या आहेत, पण मागताना आपण बिस्लेरी मागतो. या बाटलीची ओळख नव्हती आपल्याला. पण सध्या त्यातलंच पाणी आपण पितो. पाण्यावरती आपले साथीचे आधार, पाण्यावरती आपलं बरंच आयुष्याचं भवितव्य अवलंबून. ही योजना भगवान कृष्णाची गावातल्या प्रत्येक कुटुंबाला अत्यंत चांगलं पाणी मिळायला पाहिजे. कालियाला मारलं, सगळे जोडीदार मारले, यमुनेचं पाणी शुद्ध केलं, गोकुळ गावाची योजना राबवली. आणखीन
शुद्ध आणि सात्विक आहार माझ्या गोपाळांना, सवंगड्यांना, मित्रांना मिळायला पाहिजे. निसर्गाची पूजा करा, सृष्टीची पूजा करा, डोंगराला पूजा, डोंगरावर एवढे व्हाल. आजपर्यंत इंद्र पूजा असायची, इंद्र याग असायचा आणि परंपरेनं गोकुळ गावामध्ये इंद्राची पूजा व्हायची. बंद केली. या काही जुन्या रूढ्या, परंपरा, रीतिरिवाज हे कधीतरी प्रभावीपणे बोलून थांबायला पाहिजे. समाजामध्ये काही चुकीची वळणं, चुकीच्या रूढ्या, चुकीच्या परंपरा आम्ही तशाच स्वीकारतोय. हम अंधे तुम अंधे, सब अंधे का मेला, आणि उसमें एक डोळस आया वो भी उनका चेला. दिशा दाखवली जातात. म्हणून मी माझं वाक्य जबाबदारपणानं बोलतोय. ही सगळी समाजाची दिशादर्शक मंडळी, समाजाला योग्य दिशा देणारी, योग्य दिशा. कीर्तन प्रवचन हे माध्यम आहे, हे प्रचार प्रसाराचा, आमच्या साधू संतांच्या साहित्याचं, वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्याचं माध्यम म्हणजे कीर्तन आहे. संत नामदेव महाराजांनी उत्तरेचा प्रदेश धवळून काढला. संत तुकाराम महाराजांनी हरिभजनी हे जग धवळून काढलं. प्रचार प्रसाराचं माध्यम आहे. विठ्ठला विठ्ठला. काही काही रीतिरिवाज एवढे घातक ठरतात ना समाजाला, एवढे घातक ठरतात. कधी कधी ते सन्मान करत असताना एखाद्याला डॅमेज पण करतात, एखाद्याला अपमानित पण करतात. लग्न कार्यामध्ये 2-5 लोकांची नावं घेतली जातात. हजारो माणूस मनामध्ये कुठेतरी नाराज होतो. आम्ही पण लग्नालाच आलो, आम्ही पण शुभकार्याला चाललोय, लग्नाला चाललोय. 2-5 लोकांची नावं घेतली की आम्ही काय असेच आलो का? एखाद्याला संतुष्ट करत असताना कोणाचं तरी मन असंतुष्ट होतंय, हा कधीतरी बारकाईने विचार करायला पाहिजे. काही चालीरीती ओघानं चालल्यात म्हणून चालू देऊ नका. अरे एका अंध पुरुषानं महाभारताचा विनाश घडून आणला. एका अंधानं, राजा धृतराष्ट्रानं आपल्या अंधत्वानं उभ्या महाभारतामध्ये विनाश घडून आणला. म्हणून कधी कधी ही उपजत विचार आपल्या लक्षात आले पाहिजे. नेमका याला दिशा मार्ग कोणी दाखवायचा आहे? जाऊ द्या, पुन्हा तोच विषय येतोय. पण परंपरेनं इंद्राचा उत्सव, इंद्रयाग बंद केलं भगवान कृष्णाने. 99% गोकुळ गावातली सगळी प्रजा आणि या प्रवाहाच्या विरोधात मुद्दा मांडला. पूजा करायची असेल गोवर्धनाची पूजा करा, गोवर्धनाला पूजा म्हणजे सृष्टीला पूजा, निसर्गाची पूजा करा. हे संतुलन टिकून राहील. 44-45 टेम्परेचर आहे सध्या. हे दुपारचे 4-5 तास म्हणजे आहा म्हणजे लाही होते. कोण त्याला कारणीभूत आहे? कोण जबाबदार आहे? कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये एक फार मोठी हानी आमच्या देशामध्ये झाली. एक सुंदरलाल बहुगुणा नावाचा देव माणूस परमेश्वरानं कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये त्याच्यावरती घाला घातला. या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये, संपूर्ण देशामध्ये चिपको आंदोलन त्या देव माणसानं राबवलं आणि या देशातली लाखो झाडं ज्यांनी वाचवली. असं सृष्टीवरती प्रेम करणारा, निसर्गाला जपणारा देव माणूस सुंदरलाल बहुगुणा ज्यांनी चिपको आंदोलन या देशामध्ये राबवलं, हा भला माणूस निघून गेला. आम्ही सगळी त्याला काटायला निघालो, त्या झाडाझुडपांना, सृष्टीला, निसर्गाला संपवायला निघालो. म्हणून हे सगळे परिणाम सध्या मला भोगायला मिळतात. महाराज पुढच्या 5 वर्षात, पुढच्या 10 वर्षात दादा कसा काळ असेल? आताच जर 44-45 डिग्रीचं तापमान आपण सोसतोय, तर पुढच्या येणाऱ्या काळात लाही होईल आपल्या जीवनाची. म्हणून हे धोरण ओळखून भगवान कृष्णाची योजना राबवायला सुरुवात करा. आता 1.5-1.5 महिन्यांनी पावसाळा येतोय. 2-5 झाडं एका कुटुंबाने जरी लावली, त्या वाढदिवसाला 50-50 हजार खर्च करण्यापेक्षा 100-500 मध्ये 2 अशी भारतीय झाडं आणायची, लावा आपल्या परसामध्ये, शेतीभातीमध्ये, बांधावरती, परसामध्ये लावा. हे प्रत्येकाने जर ठरवलं, तुम्हाला काय हे काल्याच्या कीर्तनात आवडणार नाही का? तुम्ही याला काल्याचं कीर्तन म्हणत नाही का? हे काल्याचंच कीर्तन सांगतोय. भगवान कृष्णाने ही योजना राबवली, तीच सांगतोय. विठ्ठला गावाचा उत्कर्ष करायचंय, उत्थान करायचंय. माझ्या सगळ्या गोपाळांना, तरुणांना योग्य आहार मिळायला पाहिजे. म्हणून गोपाळांनो, सगळे एकत्र या, संघटित व्हा, त्यांचं मंडळ
स्थापन केलं, चौर्य मंडळ. चोरी करावी लागली तरी चालेल, पण लोणी दही दूध आपल्याला मिळालं पाहिजे, विकायला बंदी नाही. म्हणून याल तरी यारे लागे अवघे 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 अवघे. निवड नाही, सगळ्यांनी मागे या. काय देणार रे? सगळ्या गोपाळांनी विचारलं, हे सख्या, हे मित्रा, हे प्रभो, हे कृष्णा, तू बोलावतोय तुझ्या मागे, पण तू काय देशील? काय देशील? अभंगाच्या दुसऱ्या चरणात पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. विठोबा
याल करिया रे लागे
आता 1 किलो जर खाल्लं, महिन्याचा, वर्षाचा आणि सगळ्या आयुष्याचा ताळेबंद काढला तर खंड्यांचं धान्य याच्यात गेलंय, तरी भरलं नाही. बरं, आकार किती आहे? आकार किती आहे? मी वीत नाही बोललो, हिला टीज बोलतात, हिला वीज बोलतात, हिला हात बोलतात, हिला वाव बोलतात. पूर्वीची माप आहे. अंगुळ्याचं माप, 1 अंगुळे, 2 अंगुळे, 3 अंगुळे, 4 अंगुळे, म्हणून पूर्वीच्या मापाने हिशोब सांगितलाय संत तुकाराम महाराजांनी. टीच भर पोटासाठी आहे, टीज भरत, पण अजून ते भरलं नाही. मग कशाने भरेल? कोणाकडून हे पोट भरेल? कृष्ण भगवान प्रभूंचं आश्वासन बघा, या तुम्ही, या मागे मागे या, पोटभर देतो. कशानं पोट भरतं? सुख, आनंद, समाधान, हेच आयुष्याचं समाधान करतात. ही जी जीवनमूल्य आहेत अध्यात्मातली, ही जीवनमूल्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी हा सगळा प्रपंच, हा सगळा अट्टहास चाललाय, हा सगळा प्रयत्न पसरलाय. आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला समाधान पाहिजे, आम्हाला आनंद पाहिजे. अमाप पैसा आहे, अमाप वैभव आहे, देवानं कुठेच काही कमी करू दिलं नाही, पडू दिलं नाही. पण जे पाहिजे ते समाधान आणि सुख मिळत नसल्या कारणानं आता हा कन्फ्यूज झालेला, दिशाहीन झालेला समाज आहे. या समाजाला फक्त आता पाहिजे ते पोटभर पाहिजे. काय पोटभर? काय पोटभर? आधी देतो पोटभरी पुरे, तुम्ही पुरे पुरे म्हणाल एवढं तुम्हाला पोटभर देतो. पण एक करा, हो, एक करा. येताना उतावळा होऊ नका, घाई करू नका. पोटभर जर पाहिजे ना, तर मग एक मर्यादा पाळायला पाहिजे. भगवान कृष्णानं आमच्या देशाला काही शिष्टाचार दिले. भगवान कृष्णानं या देशाला, धर्माला, संस्कृतीला काही मॅनर्स दिले. वाटणे हा शिष्टाचार आहे. आमच्या लोकशाही पद्धतीतला वाटणे हा शिष्टाचार आहे. आपल्याला मिळाल्यानंतर आपणच खाणं, याला आपलपोटी माणूस म्हणतात. आणि आपल्याला मिळाल्यानंतर पहिल्यांदा इतरांना देणं हा आमच्या देशाच्या, धर्माच्या, संस्कृतीतला शिष्टाचार म्हणतात. त्याला मॅनर्स म्हणतात. गुड मॅनर्स. कोणते मॅनर्स? पहिल्यांदा द्या. हे कृष्ण भगवान प्रभून आम्हाला शिकवलंय. काला वाटू, वाटू एकमेका देऊ. वाटणे हा शिष्टाचार आहे. म्हणून आम्ही काय करू? सगळ्यांना पोटभर देऊ. कृष्ण भगवान परमात्मा या आश्वासन देतात आणि देताना मात्र एक मर्यादा घालतात. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि त्या प्रपंचातले सगळे विषय, विकार, दोष हे घाटात आहे. कशाला त्यांनी पोट भरायची? त्यांनी काही पोट भरणार आहेत का? पोट भरतील ती समाधानाने, आनंदाने पोट भरतील. म्हणून ते सांडा. अरे प्रपंच हा दुःखाशिवाय काही नाही. संत तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आपल्याला सगळं शिकून जातं. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार, हा एक वाक्य ना, एक वाक्य. सुखाचा म्हणजे सुख तर सोडा, सुख तर सोडा, सुखाचा विचार पण करू नका संसारामध्ये. एवढं तो दुःख बांधवडी आहे, त्याचा विचार पण करायचा नाही. सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा संसारामध्ये विचार पण करू नका. काही गोष्टीचा विचारच करायचा नाही. आता मी जर म्हटलं तर मला या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे, कराल का तुम्ही? कराल का तुम्ही? अरे सगळे नाही म्हणतात. नाही, असा एक विचार मी केला. समजा मला आमदार व्हायचे, आमदार व्हायचे. घरातली मतं मिळणार नाही, लोकांचं तर सोडा. मी म्हटलं मला पंतप्रधान व्हायचे. नको तो विचार मी करू कसं झालंय. मी म्हणेन मला पंतप्रधान व्हायचंय, मी म्हणेन मला मुख्यमंत्री व्हायचंय. आणखीन एखादा शहराच्या खुर्चीवरती उपमुख्यमंत्री केलं तर बरं वाटेल असं मी म्हणतोय. हा विचार माझ्या डोक्यात आला. कराल का तुम्ही? नाही करणार, नाही करणार. तो विचारही मी करून चालणार नाही. मला हे म्हणायचंय, तो विचारही नकोय, तो विचार पण नकोय.
संसारामध्ये सुखाचा विचार पण नकोय, अशा प्रकारची प्रापंचिक अवस्था आहे. सुखाचा विचार नाही कोठे, एवढा तो दुःख बांधवडी, एवढा तो दुःख बांधवडीनं भरलेला आहे, त्याचा विचार पण सुखाचा नाही कोठे. काय माऊलींची वचनं येतो. आमची ही सगळी प्रभावी महाराज मंडळी माऊलींच्या एका एका वचनावरती तासनतास आपल्यासमोर बोलतात. त्यांच्या अमृतवाणीनं मुखोद्गत या वाघ यज्ञातून ती माऊलींची वचनं प्रसवली जातात. मृत्यूलोकी सुखाची कहाणी, काय 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 ऐकी जेल कवणाचे श्रवणी, काहींची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाची आहे. आणि काय दृष्टांत दिला पुढे. अरे या मृत्यू लोकामध्ये ये लोकीचा चंद्रू क्षयरोगी, या मृत्यू लोकाची ही परिस्थिती आहे. चंद्राला देखील काय काय टीव्ही झाले, क्षय ना, म्हणजे त्याला पण टीव्ही झाले. क्षयरोग म्हणजे काय, मी सुधारित भाषा वापरली, तो पण क्षयरोगी, विचारही नकोय. आणि अशा समाजाला, अशा जीवाला परिपूर्ण व्हायचं असेल, समाधानी सुखी व्हायचं असेल, चला मागे मागे अवघे माझ्या मागे, सांडा घाटे तेणे नका भरू पोटे, असा विचार या अभंगाच्या द्वारे खूप एक जीवाला प्रेरणा देणारा हा अभंग आहे. एक अत्यंत चांगली दिशा आणि मार्ग दाखवणारा हा अभंग आहे. एका एका पदावरती विस्तृतपणे बोलण्यासारखा हा अभंग आहे. माझी वेळ संपलेली आहे. आज या कीर्तनाची, नवे या कथेची, या मंडपाची शोभा केवळ आणि केवळ आपल्या मुलं वाढलेली आहे. संप्रदायातले बुजुर्ग आमचे आदरणीय पांडुरंग महाराज पाटील, आदरणीय अनंत महाराज कारले, स्वानंद सुखनिवासी महंत खंडागळे बाबांचे चिरंजीव आमचे चैतन्य महाराज आहे. बंधूजींनी मला 3 दिवसापूर्वी सांगितलं, भाई मी काल्याच्या कीर्तनाला येणार आहे. मी म्हटलं माझा पेपरच तपासायला येणार. एक चांगलं संप्रदायाचं आदरणीय आमचे बंधू महाराज, हे सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे मोरी महाराज आहेत, आमचे आज जयवंत अण्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी, युवा वर्गामध्ये इकडे आमचे प्रभाकर महाराज सालेकर आहेत, आमचे संजय महाराज आहेत. ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माफ करा, खरंच नावं घ्यायला पाहिजेत. एवढी अधिकारवाणीनं, म्हणजे आपली उंची, एक वैचारिक, आणि माझं एक वारंवार सांगणं आहे, खरंच उंचीनं जगावं. संप्रदायामध्ये, अध्यात्मामध्ये जगताना, अरे आमचे पूर्वज हे खूप गडगंज श्रीमंत आहेत, आम्ही कशाला दरिद्रीत जगायचं. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना काय तुम्ही सामान्य मानता की काय? आम्ही त्या वैभवाचे वारसदार आहोत, आम्ही त्या वैभवाचे धणी आहोत. या संत विचाराचे आम्ही जर वारसदार आहोत, तर आम्ही कशाला दरिद्री विचारानं जगायचं. आणि किती काळ जगायचे? उद्या बोलावणं आलं तरी उद्या निघावं लागेल. उद्याचा म्हणजे मी जास्तच पिरियड दिला का? उद्याचा म्हणजे मी जास्तच पिरियड दिला. अरे दुसऱ्या क्षणी जर बोलावणं आलं तर दुसऱ्या क्षणी निघावं लागेल. काय घेऊन जाल ना काय घेऊन निघावं लागतं हे काय माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. म्हणून जगायचं असेल तर संप्रदायामध्ये, अध्यात्मामध्ये एका चांगल्या विचारानं जगा. निकृष्ट दर्जाच्या विचाराकडे नका डोकावून बघू. तो काय करतोय, त्यांनी काय केलंय, काही उगाळत बसायचं नाही. बस आपण किती उंचीनं जगायचं, आपल्या विचाराची पातळी हीच आपली ओळख आहे. आता हे हनुमंत लबडे आहेत, यांना कीर्तन करता येत नाही, प्रवचन करता येत नाही, पखवाद वाजवता येत नाही, गायनाचं अंग नाही, त्यांना स्वर माहिती नाही, पखवाद लावता येत नाही, त्यांना पखवाद वाजवता येत नाही, काही नाही. म्हणजे हरिपाठ पण पाठ नसेल, काकड आरती पाठ नसेल, म्हणजे काही नाही. पण समाजामध्ये, तालुक्यामध्ये या उत्सवाने त्यांची एवढी उंची वाढवली महाराज, त्यांची एवढी उंची वाढवली, म्हणजे हा सप्ताह ही त्यांची ओळख ठरली, ओळख. हा, अरे तुम्ही किती डिपॉझिट ठेवले लॅबमध्ये? काय सध्या इन्कमिंग कसं काय लॅबमध्ये? म्हणजे मला माहिती नाही त्याचं काय सध्याची काय रेंज आहे, सध्या त्यांची किती कमाई त्या लॅबमध्ये, मला काय माहिती नाही. पण खूप अट्टहास करतात. आणि त्यांचे किती डिपॉझिट शिल्लक आहेत, गुंतवणूक कशा कशात आहे, मला काही माहिती नाही.
पण हा सप्ताह, हा उत्सव हीच त्या कुटुंबाची आज श्रीमंती, हीच ओळख. त्यांच्या पिढ्यानपिढ्याच्या नंतर कुठला तरी नातू पणतू त्याच्या वडिलांना विचारेल, हा उत्सव कोणी सुरू केला. मग त्याचे वडील त्याला सांगतील, आपल्या पिढीमध्ये हे असे होऊन गेले. हनुमंत लबडे, प्रभाकर लबडे, आमचा भाई मंगेश लबडे, हा परिवार असा होऊन गेला की त्या परिवाराने, आमच्या पूर्वजांनी हा उत्सव सुरू केला. इतिहास जमा आहे, कुटुंबाचा इतिहास लिहिला गेला पाहिजे. आणि तर करोडो रुपये कमवले, लाखो करोडो रुपये कमवले काय, गमावले काय, हा काही इतिहास आहे का कुटुंबाचा? उत्सव हा इतिहास आहे, फार बोलण्यासारखं आहे. पण या प्रांगणामध्ये, या धर्ममंडपामध्ये संप्रदायातली उत्तुंग विचाराची ही सगळी धर्मकार्य करणारी, समाजाला प्रेरणा देणारी, एक विद्वत विचारधारा प्रचार आणि प्रसार करणारा हा वर्ग, एवढा मोठा वर्ग आज त्यांच्या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी कीर्तन ऐकायला आलाय. माझ्यासारख्या अल्लड महाराजाचं, अल्लडबुवाचं कीर्तन विचार ऐकायला आला नाही. खरं म्हणजे हे प्रांगण भरले ते त्यांच्या खऱ्या श्रीमंतीनं आणि त्यांच्या परिचयामुळं, त्यांच्या आग्रहामुळं, त्यांच्या निमंत्रणानं हे प्रांगण भरलेलं आहे. ही ओळख आहे तुमची, ही श्रीमंती, ही श्रीमंती आहे. 2 मिनिटामध्ये 4 मिनिटामध्ये उरकूया, मला भान आहे, लक्षात येते, वेळ झालेली आहे. भगवान कृष्णाने काला द्यायचं ठरवलं. गोकुळामध्ये विशिष्ट वयामध्ये म्हणजे 7 वर्षाच्या आत आणि 7 वर्षाच्या नंतर 11.5 वर्षापर्यंत भगवान कृष्ण कन्हैयानी 2 टप्प्यात कार्य केले गोकुळामध्ये. रांगता गोधने राखीत आहे, म्हणजे गोधने राखीता आणि रांगता, रांगता केलं, राखता केलं. ये दशे चरित्रे केले नारायणे रांगता, या 2 टप्प्यात चरित्र केलं. 11.5 वर्ष तिकडे, 13.5 वर्ष आणि 100 वर्ष राजा किने झाला. स्वतःचं राज्य स्थापित केलं. मोठं वैभव आहे. कृष्ण चरित्र म्हणजे आमच्या जीवनाला एक फार मोठं वैभवपूर्ण हे वरदान मिळालेले हिंदू धर्माला. अशा प्रकारे भगवान कृष्ण कन्हैयानं सगळ्या गोपाळांना पोटभर दिलं, समाधान केलं सगळ्या प्रजेचं. आता चोरी करून का होईना, आपण हे चोरी कर्म करून, चुकीचं कर्म असेल पण ते चांगल्यासाठी स्वीकारलं. कारण सगळ्या तक्रारी यशोदा मैयाच्या कानावरती गेल्या. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, जीवनाला स्पर्श करणाऱ्या काही कथा, जीवन बदलून टाकणारे काही प्रसंग, खोड्या लीला, हे सगळे प्रसंग या काल्याच्या कीर्तनामध्ये आपण नेहमी आमच्या कीर्तन प्रवचनकारांच्या मुखातून ऐकत असता. आज काला करायचंय, प्रसाद द्यायचंय, दोघांना देण्याचा अधिकार आहे. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ, पोटभर देण्याचा अधिकार देवाला आहे आणि संतांना आहे. यशोदेनं पाहिलं पोरगं आता मोठं झालंय, 11.5 वर्षाचं झालं, त्याला काहीतरी पुढचा मार्ग, पुढची दिशा दाखवायला पाहिजे. कृष्णाला बोलून घेतलं, कृष्णा आता तुझ्या खोड्या खूप झाल्या रे, बस झाल्या. घरात खोड्या केल्या, गाव कंटाळलं, घरातल्या खोड्या दिसून आल्या, विविध अशा खोड्या, विविध तक्रारी. कृष्ण कन्हैयानं आपल्या घरात आई वडिलांना दाखवायचं होतं. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवढे न कळे कान्होबाचे कोडे. यशोदाबाईंना निर्णय घेतला. राजा बळराम आणि कृष्ण ओढाल गाई ताब्यात दिला, सगळे सवंगडी गोळा केले आणि गावाच्या बाहेर गोकुळ गावाला लागून एक भला मोठा डोंगर आहे गोवर्धन, त्याच्या सभोवताली जे रान आहे त्या रानामध्ये ह्या सगळ्या गायी, ओढाल गायी चरायला घेऊन कृष्ण भगवान सगळ्या सवंगड्यांना घेऊन गेले. पहाटे
पहाटेच्या वेळेला त्या गवतावरती निसर्गनिर्मित सृष्टीची किमया आहे ते दबबिंदू तयार होतात आणि हे दबबिंदू गायी वासरांना टॉनिक आहे, पुष्टी देतात, गायी अधिक दुबल्या जातात. म्हणून पहाटे पहाटे गायी वासरं घेऊन भगवान निघाले. सूर्योदयाच्या अगोदरचा हा 96 मिनिटाचा काळ आहे, त्याला पहाट म्हणतात. पहाटे गायी वासरं चारून झाल्यानंतर मग ती गोठणीवरती बसवायची आणि खेळ खेळायला सुरुवात करायची. निवड व्हायची, माझे घडी कोण कोण निवडा भिन्न, यातून सगळ्या खेळातला अध्यात्म आहे. विविध खेळ, हमामा काय, म्हणजे चेंडू फळी काय, हे सगळे खेळ आमच्या महाराज मंडळीला ही सगळी प्रमाण माहिती आहे. हमामा पुरा हमामा हा तो खेळ झाला. कृष्ण भगवान खेळाडूची निवड, चाचणी, निवड पद्धत आजही निवड पद्धतीवरती ठराविक माणसं नेमली जातात. त्या काळातली निवड कृष्ण भगवान करायची. निवड करण्याचा अधिकार सगळ्यांनाच नाही. निवड करायची असेल तर निवड करता हा अत्यंत शतपटीनं पुढे असावा लागतो. एखादा म्हणजे कीर्तन प्रवचनकारामध्ये जर एखादा निवड करायची असेल तर किती पटीनं ती विद्वत उंची असावी लागते, तरच निवड आहे. कोणीही निवड करू शकत नाही. कृष्ण भगवान प्रभूनं निवड केली आणि मग आता दुपार झाली. सगळे गोपाळ म्हणायला लागले, कन्हैया अरे खांदी भार पोटी भूक काय, काम चारोडी सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणते अना शिदोऱ्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, वर्तुळाकार सगळे गोपाळ गोल बसले आणि मग प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या काढल्या. गोपाळांच्या शिदोऱ्या म्हणजे जीवाच्या शिदोऱ्या. आपल्या शिदोऱ्या या जीवाची शिदोरी निकृष्ट दर्जाची. आपली काय शिदोरी, मगाशी प्रमाण दिलं बंधू महाराजांनी, होता ठेवा, तोच मुद्दल आम्ही गमावली. आता आमच्याकडे काय शिल्लक आहे, आमची शिदोरी कसली. आता ही शिदोरी आमची पाहिल्यानंतर कृष्ण भगवान म्हणायला लागले, घरी जा सोरोनिया माय नवनीत आणावे, माझे आईशे पाय घरा जाय चोरोनिया माय नवनीत आणावे. कृष्ण भगवान परमात्माला सगळ्या सभंगाडीने उत्तर दिलं. तुका म्हणे आता आम्ही नवदो दबडिता, अरे लाथेनी जरी मारलं, झाकळून जरी दिलं तरी जाणार नाही तुला सोडून. आता आम्ही नवदो दबडिता. हे कन्हैया, हे भगवान प्रभू, हे कृष्णा, रे काय मिळतं रे घरी. ताकाचे सरोवर आसार, प्रपंच हा सगळा आसार आहे आणि हे सगळं सार आहे. सार 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 विठोबा, हे सगळं सार. आणि घरी काय, ताकाचे सरोवर म्हणजे आसाराचे सरोवर, येथे नवनीताचे पुर. म्हणून तुका म्हणे आता आम्ही नवदो दबडिता, तुझी संगती झाली आमची निश्चिंत. जीवन निश्चिंत झालं तुझ्या संगतीनं. आता आम्ही निश्चिंत झालो. योग्य दिशा मिळाली, योग्य संगत मिळाली, योग्य मार्ग मिळाला. आता चिंताच उरली नाही पुढच्या प्रवासाची. आता निश्चिंत झालं जीवन. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सगळ्या गोपाळाने सांगितलं, आता तुला सोडून जाणार आहे. तुका म्हणे हरी कोणी नाही घरी. आणि मग कृष्ण भगवान परमात्म्यांनी आपली सत्वगुणी शिदोरी काढली. सगळ्या शिदोरीचं ऐक्य केलं, मिश्रण केलं, खिचडी केली, ते कालवलं. आणि ही जी कालवण्याची प्रक्रिया आहे, कालवणे ही प्रक्रिया आहे. या कालवणे प्रक्रियेतून एक मेनू, एक प्रसाद उदयाला आला. त्या प्रक्रियेतून एक प्रसाद तयार झाला, त्याला नाव दिलं काला. काला हा कालवणे प्रक्रियेतून बाहेर पडला. 3 प्रकारचा काला, 3 प्रकारच्या देहाने सेवन केला, 3 प्रकारच्या वर्गाने सेवन केला. उत्तम, मध्यम, कनिष्ठ, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारणदेह. 3 देहाने सेवन केला, 3 वर्गाने सेवन केला. आणि दहीलाही मिश्रित काला, हरिनाम खिचडी काला, जीव परमा ऐक्य काला, या 3 प्रकारचा काला 3 प्रकारच्या देहाने सेवन केला. जसा ज्याचा अधिकार असेल संप्रदायामध्ये, अध्यात्मामध्ये, त्यांनी तो प्रसाद सेवन करायचा. हा संदेश भगवंतांनी दिला. काही सूचना दिल्या, यमुनेवरती खरकटे हात धुवायला जाऊ नका, शरीराच्या अमंगल भागाला पुसायचा भीती दाखवली. तिथे बागुल बुवा आलाय,
आपल्या शरीराच्या अमंगल भागाला पुसा संदेश दिला का तेच अमरावती ओस पडली, काला खाण्याचा अधिकार राहिला नाही, एका प्रतिष्ठेमध्ये गुंतले, अहंकारामध्ये गुंतले, पदामध्ये गुंतले, मान मान्यतेमध्ये गुंतले. मी ब्रह्मदेवाचं नाही सांगत या 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 श्रेणीमध्ये गुंतून राहणं आणि म्हणजे आपल्या प्रसादाला मुकण्यासारखं आहे. त्यामुळं नम्र झाला बुता, लहान झालो ब्रह्मादी देव, काल्याच्या अमरावती ओस पडली, काल्याच्या आशेने पाहू लागली, इथं जर काला मिळाला नाही तर ते यमुनेमध्ये मासे होतील, म्हणून खरकटे हात धुवायला जाऊ नका. हा प्रसाद इथे का कृष्ण भगवान परमात्म्याने संदेश दिला. छान असा प्रसंग आहे हो त्या वालवंटातला. कृष्ण भगवान परमात्म्याने त्या प्रसादाचा डाव्या हातात गोळा घेतला आणि उजव्या हाताने त्याचे लहान लहान कवळ केले. सगळ्या गोपाळांच्या मुखात तोंडात ते कवळ भरवले. वाटून एकमेका देवमुखी गोड प्रसंग सगळे भगवान प्रभून भरवल्यानंतर देवानी आपल्या मुखाला तो घास भरवला. काय छान आहे, काय जीव असेल, काय नातं असेल, काय जवळीकता असेल, काय सख्यत्व असेल सगळ्या गोपाळांचं आणि कृष्णात काय सख्यत्व असेल. आजपर्यंत हे नातं कुठेच पाहायला मिळणार नाही. त्या पेंड्यानं ज्या वेळेला कढी नेली ना, कढी खायला, सगळ्यांना माहिती की नाही, कढी नेली ना खायला, तो नुसता तोंडच बंद करून नुसत्या खुणा करतोय. म्हणून ज्याला बोलता येत नाही ना त्याला खाता येत नाही. काही लक्षात आलं का? म्हणजे तोंड उघडता येत नाही, तोंड बंद आहे, बोलता येत नाही, म्हणून खायचं असेल तर ते तोंड उघडं असावं लागतं. अशा प्रकारे मग काय नातं आहे बघ ना. हे किती दिवसाचं आणि त्यात अमंगळ अशा गावंढळ गवळ्यांची लेकरं आणि ते तोंडातली कढीचा घोट कृष्ण भगवान घेत आहे. याच्यापेक्षा आणखीन सख्यत्वाची व्याख्या कोणती असेल सांगा? सख्यत्वाचा प्रसंग कोणता असेल? एवढं सख्यत्व. आणि त्या सगळ्या गोपाळांचे ऋण निर्देश करण्यासाठी कृष्ण भगवान परमात्म्याने सगळ्यांना तो प्रसाद दिला. तोच प्रसाद आपल्या सगळ्यांना मिळेल. आज या महोत्सवाची म्हणजे अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सवाची आज सांगता झाली. आता वाट पाहावी लागणार आहे ती पुढच्या वर्षाच्या उत्सवाची. या दिवसापासून वाट पाहावी लागणार आहे. काही एकदा तो दिवस येतोय. अशा प्रकारे आज त्याचा समारोप समाप्ती आज या वर्षापुरती या उत्सवाची झाली असं मी जाहीर करतो. भजन होईल, हंडी फोडली जाईल, प्रसाद सगळ्यांना दिला जाईल आणि या कार्यक्रमाचा समारंभ नंतर सन्मान आनमान या सगळ्या आभाराने या कार्यक्रमाचा सन्मान होईल. ज्ञानेश्वर
लोले कुरे बेडी बामुळे